MSS न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या MSS न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा। दिनांक 12 मार्च 2026 गुरुवार रोजी बेलापूर शहर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर बेलापूर बुद्रुक जामा मस्जिद येथे गावकरी मंडळ च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आला होता। इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। इफ्तार पार्टी निमित्त अभिषेक खंडागळे पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती व वरिष्ठ पत्रकार देवीदास देसाई यांनी आपले भाषणात उपवास, रोजा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील, अभिषेक पाटील खंडागळे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रफुल्ल डावरे, भाऊसाहेब दाणी, जाफर भाई आतार, जामा मस्जिद ट्रस्टी अजीज शेख, मोहसिन सय्यद, बाबूलाल पठाण, अजीज भाई चिकन, गनीभाई सय्यद, सिकंदर पठाण, भाऊसाहेब तिलुरे, बाठिया सर, शिलार सर तसेच वरिष्ठ पत्रकार विष्णुपंत डावरे, देवीदास देसाई, सुहास शिलार, दिलीप दायमा, एजाज सय्यद व सर्व बेलापूर शहर मुस्लिम समाज व गावकरी मंडळचे सर्व उपस्थित पदाधिकारी उपस्थित होते। MSS न्यूज साठी एजाज सय्यद, बेलापूर शहर। नवले मित्र मंडळाच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। मी सर्व मुस्लिम व गावकरी मंडळाच्या वतीने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आणि सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। खरोखर आता कडक उन्हाळा लागलेला आहे आणि त्या उन्हाळ्यामध्ये देखील मुस्लिम बांधवांचे पवित्र उपवास सुरू आहेत। खरं तर जागतिक पातळीवर एक वेगळंच वातावरण चालू आहे आणि त्या वातावरणात देखील आपल्या गावातला भाईचारा कायम टिकून राहावा, हिंदू मुस्लिम असतील सर्व समाजातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहावे, हाच त्यामागे संदेश आहे। मी सर्व मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गावकरी मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं। मुस्लिम धर्मियांचे जे काही रमजान महिन्याचे उपवास आहेत ते पवित्र मानले जातात आणि पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये मुस्लिम समाज अतिशय कडक असे उपवास करत असतो। मी या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना या उपवासाच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या ईदच्या देखील माझ्या परिवाराच्या वतीनं गावकरी मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।